आणि अशा परिस्थितीत मला असं वाटतं की बदललेली परिस्थिती, बदललेले मित्र, सगळ्यांना एकत्र करणं, एकत्रित राहणं आणि प्रत्येकाने आपापलं काम, आपापली कामगिरी चोख बजावणं हे फार महत्वाचं आहे. अनेकदा काय होतं की निवडणुकीसारखी निवडणूक असते, पण थोडेसे त्याच्यामध्ये नियमांमध्ये फरक असतात जे शेवटच्या क्षणाला लक्षात येतात, आणि ती वेळ अशी असते की त्यावेळेला आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मी माझं बोलून झाल्यानंतर जर काही सतीशजी आपल्याला काही सूचना असतील, त्या सूचना, अरे मला वाटतं हे गाडी कोण चालवतं, त्यांचा माईक ऑफ करत आहे, हॉर्न बिन सगळे ऐकू येत आहेत. हे गाडी चालवणार कोण आहे? हा, देवीराज पाटील, ठीक आहे. तर बाकीचे माईक ऑफ करा. तर आपण पहिल्या प्रथम कदाचित आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये अशी आघाडी करून, युती करून निवडणूक लढवत आहोत. सतीशजी, आपल्याला या मतदारसंघाचा पूर्ण अनुभव आहे. आजपर्यंत आपण इकडे चांगलं काम केलेलं आहे आणि आपली कामगिरी मी विधिमंडळात सुद्धा पाहिलेली आहे. खरं म्हणजे माझ्यापेक्षा विधिमंडळाचा अनुभव आपल्याला जास्त आहे. मला तर निवडणुकीचा कसलाच अनुभव नाही, तरी सुद्धा मी येऊन मुख्यमंत्री झालो. आणि अशा अननुभवी मुख्यमंत्र्याला आपण ज्या पद्धतीने साथ, सोबत आणि संगत देता आहात ते बघितल्यानंतर आपल्या अनुभवाचा उपयोग या सरकारला नक्कीच होतो आहे. महत्वाचा मुद्दा काय की ही निवडणूक आपण पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, ठीक आहे, ह्या एक एक टर्म असतात, पण या टर्म मध्ये आपण पुढे किती गेलो हा एक महत्वाचा विषय असतो. आताच्या या निवडणुकीमध्ये माझ्या आधी जे आपल्या उद्योगमंत्रीजींनी सांगितलं, सुभाष देसाईजींनी, तो महत्वाचा मुद्दा आहे. कारण कोण विचारायला, रे या निवडणुकीत पदवीधरांची निवडणूक आणि उद्योगमंत्र्यांचा काय संबंध आहे? तर महत्वाचा संबंध तोच आहे की पदवी कशासाठी मिळवतो? उद्योगधंद्यासाठीच मिळवतो. एका बाजूने या दोन्ही गोष्टी आपल्याकडे समांतर नाही, सायमल्टेनियसली म्हणा किंवा हातात हात घालून जायला पाहिजे. उद्योग आणि शिक्षण आणि मग पदवीधर. कारण आपण अनेक जणांकडे पाहतो, म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा पदवीधर मतदारसंघ आहे. हा ग्रामीण भागातला आणि शहरातला असं मिश्र आहे. इथे अनेक माता पिता आपल्या मुलांना आपापली सुख बाजूला ठेवून शिकवण्यासाठी खस्ता खाऊन पैसे भरतात आणि त्यांना शिकवून मोठं करतात. हे मोठे होतात, पदवीधर होतात, पण पदवीधर झाल्यानंतर यांना रोजगाराची संधी नसेल तर सगळंच मुसळकेरात जातं. मग त्यांचं शिक्षणही गेलं, आई वडिलांची मेहनती गेली, कमाई गेली, सगळी सुख त्यांनी बघायची बाजूला ठेवून मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलेलं असतं, ते पण बाजूला जातं. तर अशा सर्व आपल्या जनतेला आणि माता पित्यांना आणि आपल्या या नवोदित पदवीधर आणि आपले काही जुन्या पदवीधरांना सांगायला पाहिजे की आत्ताचं सरकार हे संवेदनशील आहे. आता आम्ही तुमची केवळ मतं मागायला आपल्यासमोर आलेलं नाही, तर हे सरकार आपल्यासाठी जे काम करत आहे, हे उद्योगधंदे आपण मोठ्या मुश्किलीने, कारण संपूर्ण जगामध्ये एक विचित्र परिस्थिती आहे कोविडची, आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला खरा अभिमान वाटायला पाहिजे, आणि तो आहेच, की गेल्या 7-8 महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याने जवळपास 50,000 कोटी किंबहुना त्याहीपेक्षा जास्त रुपयांची सामंजस्य करार केलेले आहे. आणि हे केवळ करार कागदावरती नाहीयेत. म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं, आपलं सरकार म्हणून कौतुक करावं अशातला भाग नाही, पण जून जुलैमध्ये आपण पहिले 15-17 हजार कोटीचे सामंजस्य करार केले. गेल्या 8-15 दिवसापूर्वी त्याच्यात आणखीन भर टाकली, 35-1 हजार कोटींचे सामंजस्य करार केले. प्रश्न मनात तेव्हा माझ्याही होता, पण आपल्याच लोकांना विचारायचा कसा, पण प्रश्न विचारण्याच्या आधी उत्तर आलं की गेल्या वेळेला जे सामंजस्य करार केले गेले होते त्याच्यातल्या जवळपास 60 ते 70% लोकांची कामं, म्हणजे त्यांना जागा देणं, इतर परवानग्या देणं, हे पूर्ण केलं गेलं होतं. म्हणजेच काय की कोविडमध्ये बाकीच्या गोष्टी जरी ठप्प वाटत असल्या तरी आपलं उद्योग खातं हे ठप्प झालेलं नाहीये. जगभरातले उद्योजक येत आहेत, आपल्या राज्यातले येत आहेत, देशातले येत आहेत. मग हे सगळे मोठे मोठे उद्योगधंदे आल्यानंतर तिकडे कामं कोण करणार? कोणासाठी आपण उद्योग आणतोय? उद्योग आला म्हणजे समृद्धी आली, पण समृद्धी कोणासाठी? तर आपल्या जनतेसाठी. माझ्या महाराष्ट्रातल्या जे माझे बांधव आहेत, माता पिता आहेत, त्यांनी जे मगाशी मी सांगत होतो की काबाड कष्ट करून स्वतःची दुःख विसरून, सुख विसरून आपल्या मुलाबाळांना ते पदवीधर करतात. त्यांचं भवितव्य हे अंधारात लोटायचं नाहीये. आपल्याला एक खात्री त्यांना द्यायची आहे की आपलं भवितव्य हे आता अंधारात जाणार नाही, तर समृद्धीचा प्रकाश हा आपल्या आयुष्यामध्ये हे महाविकास आघाडीचं सरकार आणतंय. महाविकास आघाडीमध्येच, नावामध्येच महाविकास आहे आणि त्या नावाला साजेलचं काम हे करताय. सतीशजी, तुमचा अनुभव जो आहे तो मी मगाशीच सांगितलेला आहे की नवोदित किंवा नौका उमेदवार असेल तर त्याचा परिचय करून द्यावा लागतो.
पण आपला परिचय करून देण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही इतके वर्ष ह्या जनतेचं प्रतिनिधित्व करत आलेला आहात. वेळोवेळी मी सुद्धा बघितलेलं आहे की आपण प्रश्न उचलता, पदवीधरांचे उचलता, उद्योगधंद्याच्या बाबतीत उचलता. का करतो, कोणासाठी करतो? मतं द्या, मतं द्या, मतं द्या. मतं दिलं की तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी, अशी आपली वृत्ती नाहीये. तर तुम्ही तुमच्या घरी सुखाने राहावं याच्यासाठी आम्ही आपल्याकडे आपल्या हक्काने मत मागतोय. आणि मला खात्री आहे की आपला आतापर्यंतचा अनुभव, किशोर अग्रवाल आपला माईक बंद करा. किशोर अग्रवाल. हा, तर आतापर्यंतचा आपला जो अनुभव आहे आणि तो अनुभव हा पुरेसा बोलका आहे. म्हणजे बोलका म्हणजे असा एक शब्दप्रयोग आहे, बोलका. पण या अनुभवातून आपण जे विधिमंडळात बोलत असता तो सुद्धा फार महत्वाचा भाग आहे. आणि असंच काम हे यापुढे करत राहण्यासाठी आपल्या मतदारसंघातील तमाम पदवीधर हे आपल्याला पुन्हा एकदा मतारूपी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्व तिन्ही पक्ष, ही निवडणूक फार महत्वाची आहे. आपण एकत्र आल्यानंतर जनतेसमोर मला वाटतं पहिल्यांदाच चाललेलो आहोत. आपल्या आघाडीच्या कामावरती 1 वर्ष पूर्ण होते 28 तारखेला. या एका वर्षामध्ये जवळपास 8 ते 9 महिने आपले कोविडमध्ये गेले, अजूनही पुढे काही काळ जाणार आहे. पण तरी आपण हाताची घडी तोंडावर बोट करून गप्प नाही बसलेलो. काम अहोरात्र चालू आहे. प्रत्येक आघाडीवरती जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण पुढे चाललेलो आहोत. म्हणजे जर हा कोविड आला नसता तर आजची जी परिस्थिती आहे त्याच्यात आपण फारच मोठी भरारी घेतली असती, फार मोठी भरारी घेतली असती. ठीक आहे, 1 वर्ष पूर्ण होत आहे, अजूनही बराच काळ, म्हणजे केवळ 4 वर्ष नाही, मी तर आणखी पुढची कित्येक वर्ष म्हणतोय. ही आपल्याला काम करायची संधी आहे. आणि त्या आजपर्यंतच्या केलेल्या कामाच्या जोरावरती आपण हक्काने आणि अधिकाराने मत मागायला जनतेसमोर जातो आहोत. सर्वांना तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की हा विजय फार महत्वाचा आहे. 3 पक्ष आजपर्यंत जे वेगवेगळे होते, थोडेसे विचाराने वेगळे होते, आणि एकूणच राजकीय क्षेत्रात सुद्धा राजकीय या विरोधकांची जर का आपण म्हटलं तर एकमेकाचे राजकीय विरोधक होतो. पण आता आपण एकत्र आलेलो आहोत आणि मला खात्री आहे की आजपर्यंत आपण विरोधक होतो, हा आता इतिहास झाला. आता नवा इतिहास आपण एकत्र येऊन घडवायचा आहे. आणि तो इतिहास घडवण्यासाठी या विजयाची नांदी आणि विजयाची मुहूर्तमेढ ही मराठवाडा असेल. मगाशी मी विदर्भातल्या आपल्या शिक्षक मगाशी विनायकजी तुम्ही बोलत असताना आम्ही प्रयत्न करत होतो, तुम्ही थोडं शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ थोडा एकत्र करत होता. तर ही पदवीधरांची निवडणूक आहे. तर आपले शिकलेले सवरलेले सगळे मतदार आपल्याला नक्कीच गेल्या वेळेपेक्षा कित्येक पटीने जास्त मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजय केल्याशिवाय राहणार नाही. आणि सतीशजी, आपली आजपर्यंतची कारकीर्द ही यशस्वी आहेच, पुढची सुद्धा कारकीर्द यशस्वी होण्यासाठी माझ्या पक्षाचा शिवसैनिक तर तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आहेच. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि आपले बाकीचे सगळे मित्र हे सगळेजण खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्राला मजबूत करू, हा आत्मविश्वास आहे. सगळेजण काम करतील आणि आपल्याला भरघोस मताने विजयी करतील, हा पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.